राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बऱ्याच कमेंट येतात की पाठीमागं हिरवंगार आहे, त्यात मंदिर आहे, ही नेमकं कुठलं पीक आहे बुवा, ही हिरवळ कोणती आहे, काय आहे? हिरवळ बिरवळ काय नाही, ही जलपर्णी, ही नदी आहे, पूर्ण पात्र भरलेली, फुल भरलेली नदी आहे अगदी. आणि त्याच्यावर 1 इंच जागा शिल्लक नाही, सगळं जलपर्णी आहे. जलपर्णी वनस्पती वाढलेली, बारीक आता मोठी झाली आहे. आता महिन्यानी यात्रा आहे, आता कसं काय तिथून मार्ग काढायचा हीच लय अवघड आहे. आणि लोक झोपलेली आहेत, प्रशासन झोपलेलं आहे. काय आता चांगलं काय अपेक्षा ठेवायची नाही कोणाकडून, का सगळं सरकारवर ढकलून बी उपयोग नाही. 1500 रुपये मतांनी कचून पैसे घेतात लोकांनी. ताकद नाही लोकांच्या आमदारला म्हणायची तुम्ही कामं करीत नाही, तुम्ही आमचा आमका तमका मिळाला त्याच्या दाव्याला नाही, आणि तमक्या तमक्याचं लग्न आहे त्याच्या अक्षदाला नाही म्हणायचं नाही. पैसे घेतल्यात ना, फक्त अपेक्षा ठेवा. 5 वर्षांनी आल्यावर 1.5चा रेट 2 करून घ्या. काय करणार आहे, कलियुग आहे, असंच चालणार आहे. आता कुणी कुणाशी नाही बोलायचं आणि हे असंच चालायचं. जाऊ द्या, मरू द्या. आपल्या स्टोरीवर येऊ. ही नुसती स्टोरी नाही किंवा ही स्टोरीच नाही, तुम्हाला एक चांगल्या प्रकारे सावध करायचा प्रयत्न आहे. 2026, 2027, 28 ह्या काळात ज्या तुम्ही कुठं सापडू नाही जाळ्यात, म्हणून तुमच्यासाठी हा सावध. आणि काय नाही बोल तरी हा एपिसोड अवश्य बघा, पूर्ण बघा. विषय काय किती नाजूक आहे कसा आहे तुम्हाला सांगतो. अश्लील फिल्म सगळीच बघत आहेत, असं त्याच्यात वासनंदाज बघत आहेत. आणि मिलय शाजोक अशातला भाग नाही. ज्याचं त्याचं प्रायव्हेट आयुष्य असतं स्वतःचं वैयक्तिक, तो 5 मिनटं का ना पण चोच मारा तिकडं जातोच. 5 मिनटं बघणार आणि तिथून पुढं फुल चार्ज होणार आणि मग खाटव जाणार. ती तुम्हाला कळायचं नाही यातलं. आता ही गंमत नेमकी काय आहे बघा. ह्या अश्लील फिल्मची इंडस्ट्री आहे ना, 5000 बिलियन डॉलर्स. ती आम्हाला बी लिहायचं नाही, पण ती आकडा सांगतो तुम्हाला, इतकी मोठी इंडस्ट्री. बरं असून द्या. ही जी इंडस्ट्री आहे, ह्या इंडस्ट्रीला रॉ मटेरियल म्हणजे जो माल पुरवतात, जे फिल्म पुरवतात ओरिजिनल, ह्या नेमक्या कुठून कशा. आता काही व्यावसायिक त्याच्यामध्ये लोक आहेत. अमेरिकेतलं सांगतोय तुम्हाला, प्रगत देशात, इंडोनेशियासारखा देश असेल, थायलंड असेल, सगळी कोण जातात. त्या फिल्म बनवल्या तिकडे विकत घेणारे एजंट असतात. आणि शेत भारतातलं आपला जगातली सगळ्यात मोठी लोकसंख्या चायना, आपण आहे, ही सुद्धा देश मागं नाहीत. जेवढं वाईट आहे तेवढं इतकं बेकार पसारलं आहे. आत्ता एक अहमदाबाद म्हणजे गुजरात पोलिसांनी एक नवीन रॅकेट बाहेर काढलं आहे. आणि त्या रॅकेट काय करतं आहे याच्यावर थोडं लक्ष घेतलं म्हणजे तुमच्या डोक्यात आशीर्वाद म्हणायचं आता काय कसं वागायचं आणि काय वागायचं. तुमचं बेडरूम आहे स्वतःचं, तिथं तुम्ही झोपता, तुमची बायकोला घेऊन झोपता. त्या बेडरूमच्या 4 ज्या भिंती आहेत त्याच्यात कुठल्याही प्रकारचं गाड्या, कुठल्याही प्रकारची भेटवस्तू अख्ख्या मोकळ्या करून टाका. हां, बरं समजा लावायचं असं काय एखादं समजा बाळाचं चित्र असेल, म्हणजे फोटो ते भरीव नाही, नुसते असा कागद असला लावू शकता. पण कुठल्याही प्रकारची वस्तू पुढं टेबलावर मोबाईल, चार्जर, तुमचं गोळ्या, औषधं, त्याच्याबरोबर एखादं जर घड्याळ कुणी दिलं मार्क प्रेझेंट म्हणून, काही ठेवायचं नाही. तसलं घड्याळ बिड्याळ अजिबात ठेवायचं नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो. ज्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी 16व्या वर्षी समाधी घेतली, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहिला, छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगराने ही पुण्यातली जमीन तर ही झाली आहे नांगरलेली आहे. पुनवडी नाव होते त्यावेळेस, आता पुन्हा झालं. सगळे साधू संत सगळे आपले इथं जन्म. आणि अशा भूमीत एक आहे राज पाटील सांगली आणि दुसरा आहे प्राज्वल तेली लातूर. हे 2 मित्र आहेत. हे कोण आहेत? विद्यार्थी आहेत, 20-21 वर्षाची पोरं. मिस रूट सुद्धा त्यांचा अजून नीट फुटलेला नाही. अशी चांगला ह्या साईडने होट पिळला तर दूध बाहेर निघण, अशा प्रकारची पोरं. इच्छा काय? श्रीमंत व्हायचं. नीटची परीक्षा तुम्हाला सगळ्याला माहिती, नीटची परीक्षेचा अभ्यास करणारी 2ही पोरं आहेत. आणि त्या मोबाईल किती गाठं की बघा, त्यांनी मोबाईल चालता चालता अशी सिस्टीम लावली की आम्हाला बिल फिल्म आम्ही देतो, विकत घेणारं कोण आहे का. एक त्यांचा डॉन तर सापडला बा अहमदाबादमध्ये, गुजरात. हां, बघा कसं काम चालतं. गुजरातमध्ये सापडला. गुजरातमध्ये असं गुन्हेगारी, ते अमित शाह नाही बरं का, ती सोहराबुद्दीन केस ती आता रफादफा करून टाकली.
हां, माननीय आदरणीय नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं बघा की 70,000 कोटीचा घोटाळा झाला आणि पवार साहब का भतीजा है, उसके ऊपर काफ़ी कुछ बाकी है अभी. 8च दिवस गेलं, लगेच कोपच्यात ती पवार साहेब दिल ढकलून तिकडं, पुतण्या लगेच इकडं. कुठं गेलं 70,000 कोटी? आम्ही असंही काय काही आंधळ्या बघतायत ना असे. एवढं सोपं नाही. देश एका बाजूला आणि काही भिकारचोट प्रकारच्या प्रवृत्ती एका बाजूला. अहमदाबादचा मोरख्या कोण आहे तुम्हाला सांगतो. अहमदाबादमध्ये परीट ढोलकिया नावाचा इसम आहे, त्याचं कॉन्टॅक्ट आहे त्या रॅकेटशी. हे 2 पंटर त्याच्या संपर्कात. अजून बी त्याच्यात वसईतून रेयान परेरा म्हणून एक माणूस आहे. हां, मिळजुली सरकार, त्याला काय नाही, सगळी मिळून गोडे लावू आपण. हां, त्याच्यानंतर रोहित सिसोदिया, आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी व्हिडिओ विकायचे. ते पैसे काही लाखात, मारणाचा पैसे यांच्या अकाउंटला. अहमदाबाद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आणि आता हे व्हिडिओ कुठले आहेत ह्याच्यावर थोडं लक्ष द्या. पोलिसांच्या माहितीनुसार 9 महिन्यामध्ये हे चालले रॅकेट. 9 महिन्यामध्ये त्यांनी फोटो आणि व्हिडिओ असे 50,000पेक्षा जास्त व्हिडिओ दिल्यात. ते तिकडं व्हायरल झाले. जगात कसं असतं, ती पायलट बसलेली आहेत. सगळीच लोक, चांगलं वाईट नाही त्याच्यामध्ये, असलेली फिल्म सगळीच लोक बघतात. तर ते पाहण्यात आणि ते पाहिले की त्याला रेव्हेन्यू मिळतो, पैसे मिळतात. ह्यांना बी लाखांनी मिळतात, मधल्याला काही लाखांनी मिळतात, असा विषय असतो. ते म्हणजे बघा दुनिया कुठं चालली आहे. दुसरी गोष्ट, हे व्हिडिओ नेमके कुठे ह्यांनी उपलब्ध कुठून गेले तुम्हाला सांगतो. CCTV असतात. CCTV एका आपल्या इथल्या जिल्ह्याच्या, त्याचं नाव सांगणं योग्य नाही, जिल्ह्याच्या शासकीय रुग्णालय, शासकीय रुग्णालयात जे महिला बाळंत होतात तिथं CCTV लावला यांनी. त्या CCTVचा एक IP असतो. तो IP हॅक केला. हॅकर असतात. ह्या राजू पाटीलनी, राज पाटील आणि प्राज्वल तेली यांनी ते हॅक केला आणि 1700पेक्षा जास्त फक्त बाळंतीन कशी होते ह्याची संपूर्ण प्रोसेस त्यांनी व्हिडिओ बनवला आणि ते विकला. तेवढं करून थांबले नाहीत. आपले काही मित्र, काही गरीब असू, मिडियम असू, श्रीमंत असू, कोणी असू, त्यांच्या घरापर्यंत जाण्याचा योगाला मैत्री वाढवून की एखादं गड्याळ, त्या गड्याळामध्ये बारीक कळून देत नाही अशा प्रकारचा कॅमेरा आणि लावायचा कुठं, फक्त बेड दिसलं पाहिजे तिथं लावून द्यायचा. मग दिवसा रात्री केव्हा ते नवरा बायको संमत करते, ते सगळं व्हिडिओ काढलं, दिलं पाठवून, विकून टाकलं. बघा, त्याची पण आई आहे, तो पण तिथूनच बाहेर आला आहे. काही लोक आहेत बघा आता, तेवढं करून थांबले नाहीत. आपल्या सगळ्या 144 वर्षांनी येणारा कुंभमेळा आहे. कुंभमेळ्यामध्ये सेपरेट यांनी काही लोक सोडली त्यांची व्हिडिओ शूटिंग करायला. हे गोठाळ्याचे कुठं स्नान जिथं केलं तर नंदी, गंगा, जमुना, सरस्वतीचं त्या ठिकाणी प्रयागराजला. टार्गेट काय त्यांचं, चांगल्या प्रकारचे क्वालिटीचे कॅमेरे. टार्गेट असं की महिला आणि मुली, कपड्याचे असू, कमी कपड्याचे असू, कशा पाण्यात बुडी मारून वर निघाले की तुम्हाला ते कपडा हा अंगाला चिकाटतो, तिचं आखीव रेखीव शरीर दिसतं. कुठं करायचं हे, प्रयागराजला. बघा दुनिया, त्या ठिकाणी त्यांचे जे फोटो आहेत आंघोळ करतानाची ते काढले, ते विकले. हे कलियुगात लक्षणे. आणि आता कुठं कुठं सावरणार. भानगड एवढीच आहे की काही शाळा कॉलेज असतात त्या ठिकाणी, म्हणजे आपण टॉयलेट असेल किंवा आपलं हे असेल लघवी करायची जागा असेल शाळा कॉलेजमध्ये लेडीजचं, मग तिथं काय करायचं, ते आता एक नवीन पद्धत निघाली बघा की संडास बाथरूममध्ये वाशवण्या म्हणून एक सुगंधी असं मिळतं काहीतरी, ते लावायचं तिथं. सुगंधी असल्यामुळे त्याचा सुगंध येतं आणि गाणवास येत नाही. चांगलं आहे ना, काय वाईट नाही त्याच्यात. पण ती सुगंधाचं जे लावले त्याच्या आत भारी कॅमेरा, आपल्या उदबत्तीचं जळत असल्यावर असं लाल कसा टिपका दिसतो तितका काळा कॅमेरा आतमध्ये तो. त्यातून काय कळणार आहे कोणाला, काय ते लोकांना वाटतं हाय भाऊ आपलं चलून द्या. तशा प्रकारचं व्हिडिओ शूटिंग असले सुद्धा, म्हणजे व्हिडिओ काढून ते विकले. बघणारे जगले मोठे सगळे बघत आहेत.
तुम्हाला या आपल्या कुटुंबात अशा प्रकारचा नाही तुम्ही म्हणता ना आयला मी रात्री बायकोला शॉट टाकला आणि ही मीच कसं काय बघायला लागलो आपला शॉट कसं काय आला, अशी परिस्थिती तुमच्या येऊ शकते. जर बेडरूममध्ये कुणी गिफ्ट दिलेलं गड्याळं बिड्याळं असतील तर, काही यंत्र असेल तर आपली काळजी ही आपली स्वतःलाच घ्यावं लागणार आहे आणि असं जग इथून पुढे येणार आहे. हां, आता जी लोक सत्यवादी आहेत, प्रामाणिक आहे, कष्ट करा भाकर काय ह्या तत्वातली आपल्याकडे जवळजवळ सगळी तशीच आहेत. त्यांचे हिले डोक्यावरून जाईन विषय, पण डोक्यावरून जाऊन देऊ नका. का? ही काळाची गरज आहे, लक्षात घ्या. आपला मुलगा त्याचे मित्र कोण घरात आले आणि त्याने कुणी गिफ्ट दिले, कुणी बेडरूममध्येच कॅमेरा सेट केला आहे, काय कारण आहे बेडरूममध्ये हॉल असतो त्याच्यात करा काय असा विषय. आडवा उभा तिरका कुठूनही कसल्याही प्रकारचे वस्तूत काय कॅमेरा आहे का, आपण काय आपल्या गडबडीत असतो, पैसे कमवायचे असतात, कोणाचं एवढं लक्ष जात नाही. सतर्क राहा, सुरक्षित राहा, एवढं मला तुम्हाला यातून 100% सांगायचं आहे. आता हे अवलादी सगळे अटक आहेत, तुम्हाला सांगतो सगळे अटक आहेत, पण अजूनही काही छुपे असतील किंवा काही, पण ह्याच्यातून मार्ग म्हणजे फक्त दक्षता घेणे एवढाच मार्ग आहे. हां, कोणाच्या डोक्यात कधी काही येईल. मोबाईलमुळं जग इतकं जवळ आले, मोबाईलमुळं एका क्षणात अमेरिकेच्या माणसाशी संबंध येतोय आणि त्याने तिकडं बटन दाबलं की एका क्षणात ह्याच्या अकाउंटला पैसा येतोय. फक्त पाहिजे काय व्हिडिओ. असल्या लाथाड्यात पाळायचा करू नका. आणि जरी कोणी करत असेल निनावी फोन पोलीस स्टेशनला करा, तुम्ही माझा ऐका, निनावी करा, पोलीस स्टेशनला फोन करा, पत्र पाठवा कोण असं करत असेल तर. आणि अशा प्रकारच्या प्रवृत्ती मारा ठेचून काढणं ही आपली काळाची गरज आहे. काय त्याच्यावर कलम बिलम लय खतरनाक आहे, ती डायरेक्टच आतमध्ये जाणार, तुम्ही काळजी करू नका त्याची. पण असं जर आपल्या आई बहिणींची आबरू जर कोण वर काढत असेल ना, एखाद्या वैयक्तिक आयुष्याविषयी जर कोण खेळत असेल ना, तर यांना आपल्याला येरावड्याला रोटी वाळून गेलेली खायला पाठवायचीच. हां, किंवा कुठे जेल असेल, नाशिक असेल, सोलापूर असेल, नांदेड असेल, त्या जेलमध्ये आपल्याला ह्या गमती पाठवायच्यात. त्याच्यामुळं ह्या गोष्टीत तुम्ही विचार करावा अशी माझी हात जोडून विनंती आहे. रामकृष्ण हरी माऊली.